आणि वाल्मिक कराडाच्या नंगा नाचाच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला। याच्या बदल्यामध्ये मला 3-4 केस माझ्यावर खोटे दाखल केल्या। 18 फेब्रुवारी 2019ला धनंजय मुंडेच्या नंगा नाचाच्या विरोधामध्ये परळी बंद मी केली। सतीश भाऊ साक्षीदार आहेत। सतीश भाऊनं ऑफिस नव्हतं बंद केलं, पण माझ्या घोषणा बघून त्या ठिकाणी परळीतल्या जनतेला जे अन्याय अत्याचार चालू होता त्याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम त्या माध्यमातून झालं दादा। सातत्याने यांच्या नंगा नाचाच्या विरोधामध्ये आवाज उठवला। माझी या तमाम या ऐतिहासिक बैठकीच्या माध्यमातून एकच परळीकर या नात्याने विनंती की परळीच्या भागामध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडेला, धनंजय मुंडे वाल्मिक कराडला विचारल्याशिवाय काहीच झालेलं नाही, म्हणून या सगळ्याच्या धागेद्वारे धनंजय मुंडेपर्यंत जाते। म्हणून याची सखोल चौकशी त्या ठिकाणी दादा आपल्या माध्यमातून व्हावी आणि आमच्या परळीचा जो नंगा नाच, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार जे चालू आहे ह्याला आमच्या परळीच्या लेखी बाळीला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दादा आपल्या माध्यमातून मिळावं, ह्याच्यासाठी आपण सातत्याने आवाज उठवून परळीमध्ये जे पोलीस प्रशासन आहे त्या सगळ्या पोलीस प्रशासनाच्या त्या माध्यमातून बदल्या करा, जेणेकरून आजही त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करणं पोलिसांमार्फत पोलीस काही वाल्मिक कराडचे खासगी नोकर आहेत अशा पद्धतीचं त्या भागामध्ये दादा काम करणं। या ठिकाणी माझे तमाम लोकप्रतिनिधींना विनंती, राजकीय तोडजोड न होता याच्या सगळ्या दोघेदोरे धनंजय मुंडेपर्यंत पोहोचते, म्हणून कोणालाही या ठिकाणी अभय न देता आमच्या परळीकरांना या ठिकाणी न्याय द्यावा एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि जगातील सगळ्यात बलाढ्य आमच्या या नेत्याला उदम आयुष्याच्या सदिच्छा देतो आणि थांबतो। मला बोलण्याची संधी दिली, मी बाबा भैया साहेबांची माफी मागून या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो।